सुप्रीम कोर्टानं भरत गोगावले यांचा जो व्हिप होता तो अवैध ठरवला होता आणि काल आपण गोगावलेंचा व्हिप हा वैध ठरवलात. एकंदरीत सुप्रीम कोर्टानं जे काय म्हटलं होतं ते फक्त ऑब्झर्वेशन्स होते की ते डायरेक्टिव्ह? आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज विचारला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. कारण हा असा गैरसमज समाजात असा पसरवला जात आहे की सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभू यांची नियुक्ती ही कायमस्वरूपी योग्य अशी ठरवली आहे आणि भरत गोगावले यांची नियुक्ती ही कायमस्वरूपी अयोग्य अशी ठरवली आहे. ही वस्तुस्थिती नव्हे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण जर वाचलीत तर त्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय, ज्या वेळेला नरहरी झिरवळ उपाध्यक्ष यांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांना रेकग्निशन दिलं, त्यावेळेला त्यांच्या समोर 21 तारखेला जून 2022ला केवळ उद्धव ठाकरेंचं पत्र होतं. त्यांच्याकडे एकनाथ शिंदेंचं पत्र नव्हतं. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना एकच राजकीय पक्ष आहे असं वाटलं असल्यामुळे त्यांनी केलेल्या मागणीनुसार कारवाई केली आणि या दोघांना रेकग्नाइज केलं. परंतु 3 तारखेला जुलैच्या ज्या वेळेला अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय घेतला भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेंच्या नियुक्ती संदर्भात, त्यावेळेला राहुल नार्वेकरांकडे अध्यक्षांकडे उद्धव ठाकरेंचंही पत्र होतं आणि एकनाथ शिंदेंचंही पत्र होतं. दोघांचे 2 वेगवेगळे क्लेम होते. कोण व्हिप असावा, कोण प्रतोद असावा, कोण गटनेता असावा या संदर्भात. त्यामुळे स्वाभाविकपणे राहुल नार्वेकरांना, अध्यक्षांना या गोष्टीची कल्पना होती की पक्षामध्ये फूट पडलेली आहे. त्यावेळेला राहुल नार्वेकरांनी केवळ विधिमंडळ पक्षाची स्ट्रेंथ बघून एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना रेकग्निशन दिलं. ते चुकीचं आहे. कारण राहुल नार्वेकरांनी त्यावेळेला प्रतोद आणि व्हिप अपॉइंट करत असताना राजकीय पक्ष कोणाचा आहे हे पहिली ठरवायला पाहिजे होतं आणि राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार व्हिप आणि लीडर्सला रेकग्निशन द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे राजकीय पक्ष कोणाचा आहे हे न ठरवता प्रतोद आणि पक्ष नेता ह्याचं रेकग्निशन दिल्यामुळे तो भाग चुकीचा आहे असं कोर्टाने सांगितलं आणि आपल्या आदेशात सांगितलं की अध्यक्षांनी आता पहिली मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवावं आणि त्याच्या आधारावरती व्हिप म्हणजेच प्रतोद आणि गटनेत्याची निवड रेकग्नाइज करावी. जर का सुप्रीम कोर्टाने भरत गोगावलेंची निवड बाद आणि अजय चौधरी आणि सुनील प्रभूंची निवड योग्य असा निर्णय दिला असता तर अध्यक्षांना परत हा निर्णय का घ्यायला सांगितला असता की राजकीय पक्ष कुठचा, त्यानंतर तुम्ही परत व्हिप कोणाचा ऍप्लिकेबल होईल, कोण व्हिप असायला पाहिजे हे ठरवायला सांगितलंच नसतं. त्यामुळे हा गैरसमज जो पसरवला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मी जो निर्णय दिला आहे तो सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईन्सचा तंतोतंत 100% पालन करून हा निर्णय दिलेला आहे. म्हणजे आता खरं तर हेच मुद्दे घेऊन परत ठाकरे